तर नमस्कार. आज मी तुम्हाला रवा प्लम केक दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. तो रवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते मी. ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घालायचंय. ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी दूध मी इथे घालतीये. थोडंसं कमी घातलं, 1 वाटीतलं ठेवलंय. आपलं जर मिश्रण घट्ट वाटलं तर आपण परत ते दूध वरतून घालूयात. ह्याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी साखर घालणार आहे. तर साखर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे पण घालू शकता. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर साखर थोडीशी जास्त घाला. तुम्हाला जर फिक्कं आवडत असेल तर साखर थोडी कमी घाला, पण अर्धी वाटी घातलीच पाहिजे. मी अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर घालतेय. तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात. याच्यात मी अर्धी वाटी दही घालतीये. तर याच्यामध्ये मी 1 चमचा मैदा घालते. तुम्ही गव्हाचं पीठही घालू शकता. ह्याच्यात आपल्याला थोडंसं व्हॅनिला इसेन्स घालायचंय. चार 5 थेंब घातले तरी चालेल. व्हॅनिला इसेन्स नसेल तर वेलची पावडर घातली तरी चालेल. ह्याच्यामध्ये मी 1 चमचा बेकिंग पावडर टाकतीये आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकतीये. कोको पावडर टाकते 1 चमचा. तर आता मी हे परत एकदा मिक्सरला फिरवून घेते. तर हे बघा, हे असं मिश्रण बनवून घ्यायचे आपल्याला. जास्त पातळ करायचं नाहीये. तर हे आता आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवून देऊयात. भिजू द्यायचं याला 10 मिनिटं. तोपर्यंत मी इकडे कढाई गरम करायला ठेवतीये. तर आता मी हा केक कुकरच्या डब्यामध्ये बनवणार आहे. त्याच्यामुळे मी इथं कुकरच्या डब्याला सगळीकडून तेलानं ग्रीस करून घेतेय, म्हणजे आपला केक चिपकणार नाहीये त्याला. तर हे बघा, तेलानं ग्रीस करून घेतल्याच्या नंतर मी डब्याला असा मैदा सगळीकडून थोडंसं असं पसरवून घेतलाय. मैदा टाकायचं आणि डब्बा सगळीकडून असं हे केलं ना की त्याला सगळ्या साईडने मैदा लागतो फिरवला तर आपण याला मैदा टाकून घ्यायचा आहे. मैदा टाकल्यामुळे आपल्याकडे बटर पेपर नसेल तरी केक खाली अजिबात लागत नाही. तर आता ह्याच्यामध्ये आपण हे घालून घेऊयात मिश्रण. तर 10 मिनिटं झालेले आहेत. मी आता हे मिश्रण ह्याच्यात घालून घेते. तर इथे मी तुटी फ्रुटी घेतली आहे. तर त्याला मी मैद्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेतलंय. त्याच्यामुळे ती अशी एकमेकांना चिटकत नाहीये, ती वेगळी वेगळी होते. तर ती आता मी वरतून घालणार आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट पण घालू शकता ह्याच्यामध्ये.
तर इथे मी कढाई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये ही जाळी घातली आहे. तर कढई आपली हीट झालेली आहे. तर आता मी हे केकचं भांड याच्यामध्ये ठेवतीये आणि आता आपल्याला 30 ते 35 मिनिटं बेक होऊ द्यायचंय. तर आता मी हे झाकून ठेवतीये. तर आपला केक झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असं झालेला आहे केक. आता मी केकला बाहेर काढते आणि थंड झाल्यावर आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे बघा, आपला किती छान केक निघलेला आहे. तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते. एकदम स्पॉन्जी झालेला आहे, मस्त असं. तर तुम्ही बघू शकता किती छान झालाय केक तो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.